4 दिवस विश्रांतीनंतर धाराशिवमध्ये पुन्हा मुसळधार भूम। कळंब तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस। नदीकाठच्या गावांना पुराचा इशारा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगर दौऱ्यावर। लोणी गावातील साखर कारखान्यासह विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा करणार का, याकडे लक्ष। कांद्याचे दर गडगडल्यानं बळीराजाच्या चिंतेत वाढ। कांद्याला प्रति किलो अवघा 9 ते 15 रुपयांचा दर। आधी अतिवृष्टीनं झोडपलं, आता बाजारभावानं रडवलं। आणि जितेंद्र आव्हाडांच्या घरी राजन विचारे, अविनाश जाधव, विक्रांत चव्हाण यांची बैठक। महायुती विरोधात मनसे महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता। नाशिकमध्ये आज शिवसेनेचा मेळावा। एकनाथ शिंदे करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। भाजपच्या 100+ नाऱ्याला आव्हान देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। बाळासाहेबांबाबत वक्तव्य करून रामदास कदमांना एकनाथ शिंदेंना अडचणीत आणायचे। सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर टू द पॉइंट आरोप। मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी बैठकीला न बोलवल्यानं लक्ष्मण हाके नाराज। आज जेजुरीत मेळावा घेऊन पुढील आंदोलनाची घोषणा करणार। दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक। महावितरणानं इंधन समायोजन शुल्क वाढवल्यानं आता प्रति युनिट 35 ते 95 पैसे अधिक द्यावे लागणार। इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगही महागणार। नवी मुंबई विमानतळ भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या, अन्यथा नवी मुंबईतून टेक ऑफ होऊ देणार नाही। शेकाप नेते जयंत पाटील यांचा सरकारला थेट इशारा। ऋषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर 1चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ। अवघ्या 3 दिवसात 150 कोटींची कमाई। आज राष्ट्रपती भवनात स्पेशल स्क्रीनिंग।